नमस्कार मंडळी, मी संजय वैशंपायन MSCB अर्थात आताचं महावितरण या कंपनीमधून 1984ला नोकरीला लागून तब्बल 39 वर्ष नोकरी करून सेवानिवृत्त झालो आहे आणि आत्ता मला 4,400 रुपयापर्यंतची पेन्शन आत्ता मिळत आहे। अर्थात आम्हाला पहिल्यापासूनच आम्हाला पेन्शन नाही हे माहिती होतं आणि त्यासाठी आमची मागणी अनेक वर्ष चालू होती, परंतु अगदी सगळी 39 वर्ष संपली तरीही आम्हाला पेन्शन काही मिळालेली नाही। ही EPSची पेन्शन जी आत्ता आम्हाला मिळते त्या योजनेचं नाव EPS 95 आहे आणि या योजनेमध्ये ST महामंडळ असेल, फिनोलेक्स सारख्या कंपन्या असतील, JK फाइल्स असेल, या सगळ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ज्यांनी EPFO मध्ये नोंदणी केलेली आहे त्या सर्वांना ही EPFOची पेन्शन मिळते। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या योजनेसाठी पगाराचं सिलिंग जे आहे ते 15,000 रुपयाचं असल्यामुळे दर महिन्याला 1,250 रुपये हे आता शेवटी मागची शेवटची 10 वर्ष आमच्याकडनं पगारामधूनच घेतले गेले। ज्या वेळेला आम्ही नोकरी करत होतो त्यावेळेला आम्ही व्यवसाय कर भरत होतो, आयकर भरत होतो, जी गोष्ट आम्ही कर्ज काढून विकत घेत होतो त्या वस्तूबरोबर असलेले सर्व कर म्हणजे जसे विक्री कर, अगदी तुमचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कुठला जो काही टॅक्स असेल तो, आणि आता नवीन पद्धतीप्रमाणे GST, त्याचप्रमाणे पेट्रोल भरत होतो आम्ही कामावर जाण्यासाठी गाडीसाठी, त्या पेट्रोलवरचा कर आम्ही 2 व्हीलर विकत घेतली तर त्याच्यावरती सेंट्रल एक्साइज ड्युटी असेल किंवा राज्याचा विक्री कर असेल, अशा प्रकारे जवळपास आम्ही 50% कराचा भरणा आमच्या वेतनातला हा विविध प्रकारांनी शासनाकडे करत होतो। परंतु आज दिवशी परिस्थिती अशी आहे की आमच्याकडचे अनेक लोक म्हणजे जे साधारण व्यक्ती 2005 साली 2010 साली निवृत्त झालेली आहे त्या व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर आहेत। त्यांना त्यावेळच्या मनाने फंड त्यांचा असल्यामुळे, प्रॉव्हिडंट फंड असल्यामुळे ग्रॅज्युइटी आणि ह्याचे सगळे मिळून अगदी जोरदार 30-30 लाख रुपये मिळाले असतील, परंतु ह्या 30 लाखाचं व्हॅल्युएशन आजच्या दिवशी जर का पाहिलं तर ते तुटपुंज आहे। त्या 30 लाखापैकी जी काही घराचं कर्ज असेल, मुलाचं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल किंवा मुलाच्या उद्योग व्यवसायासाठी असणारा खर्च असेल, त्याच्यासाठी आपल्या रिटायर्ड माणसांनी योग्य पद्धतीनं योगदान द्यावंच लागतं, कारण कौटुंबिक जीवन चालण्यासाठी आपल्याकडचे पैसे हे प्रत्येक कर्ता पुरुष हा आपल्या कुटुंबासाठी खर्च करत असतो। दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं कुणाचं ऑपरेशन झालं असेल, कुणाचे आणखीन काही वैद्यकीय अडचणी असतील, त्याच्यासाठी लाख रुपये गेले। आज त्या माणसांकडे बँकेमधील ठेव म्हटलं तर 10 ते 12 लाख रुपये म्हणजे जवळपास निम्मी रक्कम फक्त जेमतेम असली तर असेल। जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांची अवस्था याहून बिकट आहे। ST मधले ड्रायव्हर आहेत, कंडक्टर आहेत, त्याचप्रमाणे MSCB मधले आमचे लाईन स्टाफ आहे, या लोकांच्याकडे अर्थभान म्हणजे ज्याला पुढची गुंतवणूक आपण कशी करावी याचं ज्ञान पुरेसं नसतं। त्या लोकांची हालत आत्ता इतकी वाईट आहे की त्यांना 1,000 ते 1,200 रुपये पेन्शन मिळतं। आयुष्यभर नोकरी केलेली असल्यामुळे शेती किंवा अन्य कोणतेही स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेलं नाही, यामुळे ते शेती करू शकत नाहीत। मूळ जी शेती होती ती भावंडांना किंवा अन्य कुणाला तरी त्यांनी दिलेली आहे करायला आणि त्यांच्या संसारामध्ये यांना हस्तक्षेप करता येणार नाहीये हे ते जाणतात। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या काही मुलांनी बऱ्यापैकी शिक्षण घेतली, परंतु बहुसंख्य चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मुलांना स्वतःचं उच्च शिक्षण झालेलं नसल्यामुळे कुठेही तशी चांगल्या पद्धतीची नोकरी गेल्या 8-10 वर्षात तरी कुठे कोणाला चांगल्या नोकऱ्या मिळालेल्या फारशा नाहीयेत। जी आहेत उदाहरणं ती अपवादात्मक आहेत आणि त्यांचं टक्केवारीने पाहिलं तर आपण 10% होतात। या सगळ्या परिस्थितीमध्ये माझं म्हणणं असं होतं की सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2022 मध्ये एक निवाडा दिलेला आहे आणि या निवाड्यामध्ये अप्पर सिलिंग काढून टाकून 15,000ची जेवढं वेतन आहे त्या वेतनाच्या प्रमाणामध्ये तुम्हाला पेन्शन मिळू शकते। त्यासाठी अट एवढीच आहे की जे पैसे प्रॉव्हिडंट फंडाच्या रूपाने कंपनीने किंवा आपल्या आस्थापनेने आपल्याकडे दिलेले आहेत ते व्याजासकट परत भरायचे आहेत। आता 14 सालापासूनच्या लोकांसाठी ही योजना आहे। जो माणूस 15 साली रिटायर झाला त्याला आज 9 वर्षाचं व्याज भरून त्यावेळेची रक्कम जी आहे ती त्याला भरायची आहे। हे कितपत व्यवहारी आहे? दुसरी गोष्ट, सरासरी आयुर्मान हे 72 वर्ष आहे। अनेक जण हे आयुर्मान क्रॉस करताना दमतायत आमची EPS पेन्शनर लोक, आणि या सगळ्या पेन्शनच्या प्रकरणामध्ये एक सामाजिक सुरक्षितता ही कुठेतरी या देशामध्ये तरुणपणामध्ये आपलं सगळं योगदान योग्य पद्धतीने देणाऱ्या कामगारासाठी
कुठल्याही प्रकारची सामाजिक सुरक्षितता योजना असली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत काही रक्कम दिली जाते, त्याबद्दल काही विवाद असतील, ती वाढली पाहिजे कमी झाली पाहिजे हा विषय वेगळा, परंतु प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती अशा प्रकारे रक्कम जात असते। पण ह्या कामगाराच्या अंगाखाली शेती नाही, त्यांनी घरातनं बाहेर पडला, तो नोकरी मला मिळाली म्हटल्यानंतर त्यांनी स्वतंत्र घर घेतलं असेल, त्याला घराचे हप्ते फेडले असतील, मुलांची शिक्षण केली असेल, पण आता त्याच्या अंगाखाली फारशी शेती नाही। ज्यांच्याकडे आहे ते भाग्यवान आहेत आणि त्यांची उदाहरणं ही अपवादात्मक आहेत, ती सगळ्यांना लागू नाही। अशा पद्धतीनं हालाकीचं जीवन जगत असताना केंद्र सरकारच्या EPFO योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या प्रत्येक कामगाराला वृद्धापकाळी योग्य पद्धतीनं शासन स्तरावर आधार मिळाला पाहिजे। आज युरोपियन कंट्रीजमध्ये, परदेशांमध्ये ज्या ठिकाणी विकसित देश म्हणून म्हटले जातात त्या ठिकाणी वृद्ध माणसाला माझ्याकडे बॅलन्स किती आहे याची कधीही चिंता नसते, माझ्याकडे किती पैशांचं आवक आहे याची चिंता नसते। शासन सगळं त्याचं व्यवस्थित करतं, कारण त्यांनी आयुष्यभर कर भरणा केलेला असतो। जे बेरोजगार असतात त्यांच्यासाठी त्यांच्याकडे सामाजिक सुरक्षेच्या योजना आहेत, परंतु वृद्धांसाठी निश्चितच चांगल्या योजना त्यांच्याकडे आहेत। त्यामुळे तिथे लोक निवांतपणे अगदी घटस्फोट घेऊ शकतात, स्वतंत्र राहू शकतात, ओल्ड एज होममध्ये जाऊन राहू शकतात। एक कुठेतरी कुणीतरी सांगितलं की त्यांच्याकडे आता इतकी सुरक्षा योजना आहे की घरी जातात लोक त्यांची चौकशी करायला सरकारची, त्याच्यासाठी तिथे सोशल वर्कर आहेत। आमच्याकडे असं काहीही नाही। मग निदान आम्हाला घरी राहण्यापुरते, घरी 2 जणांचं आमचं नवरा बायकोचं जीवन जगण्यापुरतं पेन्शन आम्हाला द्या। ज्याप्रमाणे आपल्या देशामध्ये किमान वेतन कायदा आहे त्याप्रमाणे किमान पेन्शन हा कायदा अस्तित्वात आला पाहिजे। आणि आता लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा केंद्र सरकारचा मुद्दा अधोरेखित करणं हे मला फार महत्त्वाचं वाटतं। या प्रयत्नाचा एक भाग म्हणून मी रत्नागिरीमधले उमेदवार जे आहेत नारायणराव राणे, हे पूर्वी मुख्यमंत्री होते, त्यांची विषयाची आकलन शक्ती चांगली आहे आणि त्यांना त म्हटल्यानंतर ताकभात हे पूर्ण समजतं, त्यामुळे मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला। त्यांनीही हे EPS पेन्शनर लोकांचं प्रकरण काय आहे हे नीट समजून घेण्यासाठी मला व्यवस्थित अर्धा तास या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये दिला। आणि हा प्रश्न जर का मांडायचा असेल तर तुम्ही योग्य व्यक्तीकडे आलेला आहात अशा पद्धतीनं त्यांनी मला सांगितलेलं आहे। अर्थात मला कुणाचाही प्रचार करायची आवश्यकता नाहीये। मी जो उमेदवार भेटेल त्याला मी सांगतोय, शकील सावंत आहेत किंवा अन्य कोणी असतील त्यांनाही आम्ही सांगितलं, परंतु एक दिसतं की पूर्व मुख्यमंत्री त्याचप्रमाणे केंद्रामध्ये मंत्रिपद भूषवलेली व्यक्ती ज्या ठामपणे आणि निर्लसपणे आपली बाजू पुढे नेऊ शकतं त्या पद्धतीने आणखीन कोणी नेऊ शकेल का हा माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे। त्यामुळे मी नारायण राणे साहेबांना सांगितलं आणि त्यांनी मी निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये मी स्पष्ट म्हटलं की अर्थात इथला एक लोकल प्रश्न मी त्याच्यामध्ये मांडलेला आहे, तो असा आहे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी EPFOचं इथे कार्यालयही नाहीये। त्यामुळे जर का एखाद्याचा हयातीचा दाखला द्यायचा राहिला, ऑनलाईन पद्धत आहे, परंतु तो देताना सुद्धा अनेकदा तो लिंक होत नाही आणि पेन्शन बंद पडते, मग त्याला पळापळ करावी लागते। दुसरा महत्त्वाचा भाग येतो की विधवा ज्या होतात, जो एखादा माणूस एक्सपायर झाला तर त्याची पत्नी जी आहे तिला ते जे काही पेन्शन आहे, भले अगदी 2000-3000 रुपये असतील, ते पेन्शन सुरू होण्यासाठी मृत्यूचा मूळ दाखला वगैरे सर्व कागदपत्र ही कोल्हापूर EPFO ऑफिसमध्ये जमा करावी लागतात। आता त्यांचा निधी आपके निकट या नावाचा एक कार्यक्रम आहे, परंतु तो कुठे होतो, 27 तारखेला दर महिन्याचे हे मान्य आहे, परंतु ते कधी लोट्याला घेतात, कधी चिपळूणला घेतात, कधी रत्नागिरीमध्ये कुठल्या तरी एखाद्या कंपनीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये घेतात, त्याचा फारसा पत्ता काही कोणाला लागत नाही। यामुळे माझी महत्त्वाची मागणी अशी होती की जिल्हा मुख्यालय जे आहे त्या ठिकाणी निधी आपके निकट अंतर्गत कलेक्टर ऑफिसमध्येच महिन्याचा 1 आठवडा कॅम्प ऑफिस त्यांनी इथे सुरू करावं। रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल आणि जिथे जिथे EPFOचं कार्यालय नाही त्यांनी 27 तारखेला दर महिन्याच्या 1 दिवसाची जी योजना केलेली आहे त्याऐवजी माझं म्हणणं आहे की त्यांनी महिन्याचा 1 आठवडा म्हणजे 5 दिवसाचा प्रश्न आहे आणि कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांनी तो कार्यक्रम तिथे ठेवावा, म्हणजे लोकांना कुठे आहे कार्यक्रम हे शोधत बघायला नको। आणि हे सगळे जे विषय आहेत हे आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत आणि जी काय सजग मंडळी आहेत ही सर्वजण ह्या आपल्या पेन्शनरांच्या वृद्ध महिला असतील, विधवा महिला असतील, वारस असतील, त्यांचे जे काही विषय आहेत ते त्या ठिकाणी नेऊन सोडवू शकतात। यासाठी वेगळा खर्चही करायची गरज नाही। दुसरी गोष्ट अशी आहे
की आता मगाशीच मी सांगितलं किमान पेन्शन कायदा हा या देशामध्ये लागू झालाच पाहिजे. तिसरा एक मुद्दा मला असा, आता राणे साहेब कदाचित त्या उद्योग मंत्रालयाचे मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडनंही तो विषय आला होता की ज्याप्रमाणे आज MSME कडून कर्ज दिलं जातं, जर एखादा माणूस सक्षम असेल, त्याच्याकडे एखादं स्किल असेल, म्हणजे आता विशेष करून STचे ड्रायव्हर आहेत, त्यांच्याकडे एक स्किल सेट आहे ड्रायव्हिंगचा, आणि ते 60व्या वर्षी जरी निवृत्त झाले तरी त्यांना गाडी चालवणे, गाडीची इन अँड आउट्स हे सगळं माहिती असल्यामुळे जर का एखादं वाहन विकत घ्यायचं असेल किंवा ट्रान्सपोर्टचा बिझनेस सुरू करायचा असेल, कंडक्टर आहेत किंवा MSEBचे लाईन स्टाफ आहेत, त्यांना एखादं इलेक्ट्रिकच्या सामानाचं दुकान काढायचं असेल, तर त्यांची पुढची जी काय आता 72 वर्ष आयुर्मर्यादा आहे, 8-9 वर्षाची काय कामकाजाची आहेत त्यांची, त्याच्यासाठी त्यांना 35% सबसिडी देऊन सॉफ्ट लोन हे विदाऊट गॅरंटी, ज्याप्रमाणे आता मुद्रा किंवा बाकीची जी योजना आहेत त्या पद्धतीने त्यांना दिलं जावं, अशा प्रकारची मागणी आपण सन्माननीय नारायणराव राणे यांच्याकडे देखील केलेली आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांनी ते सखोल ऐकून घेतलं, त्यांनी हा प्रश्न मला मांडावा लागेल अशा प्रकारची मला प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. अर्थात हा भाग प्रचाराचा नसल्यामुळे त्यांनी कुठेही प्रचार सभेमध्ये वगैरे ह्या गोष्टींचा कुठे उल्लेख केला नाही, परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की आज हा प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला केंद्र सरकारमध्ये आपल्याला सहानुभूती बाळगणारे काही खासदार असणं आवश्यक आहे. माझी सर्वांना विनंती एवढीच आहे की आपण आपल्याकडे जो उमेदवार येणार आहे त्याला पक्षभेद माझ्याकडे नाही, जो उमेदवार आहे, जो समजूतदार आहे, आपला प्रश्न समजून घेऊ शकतो, त्यांना EPS 95चे हाल काय होतात ते सगळ्यांनी समजावून सांगावं आणि कामगारासाठी किमान पेन्शन योजना हा कायदा एक करावा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला जी कर्ज योजना एखादी जर का मंजूर झाली तर आज बेरोजगार जे काही आमचे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मुलं आहेत त्यांना वडिलांच्या दुकानामध्ये काम करून हळूहळू तो व्यवसाय आपल्याला पुढे नेता येण्यासारखी व्यवस्था करता येईल. यासाठी माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या भागामध्ये जे उमेदवार असतील त्यांना ज्या पद्धतीने मी नारायणराव राणे साहेबांना भेटलो, त्यांना सर्व विषय समजावून सांगितला आणि त्यांनी ते आपलं काम हातात घेतो असं आश्वासन दिलेलं आहे, त्या पद्धतीनं आपण सर्वांनी आपल्या जवळच्या उमेदवारांना भेटा, त्यांना सांगा अजूनही वेळ गेलेली नाही, अजून 3 टप्पे अजून निवडणुकीचे बाकी आहेत. यासाठी मी तुम्हाला हे आवाहन करतोय. त्याचप्रमाणे मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना एक आवाहन करतोय की तुम्ही देखील ज्या पद्धतीने आम्ही राणे साहेबांना सांगितलं की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्हाला EPFOचं कार्यालय पाहिजे, त्याप्रमाणे जे कोणी केंद्रामध्ये जाणारे असतील त्या सर्वांना, म्हणजे आता इथे विनायक राऊत साहेब आहेत किंवा अन्य कोणी जे उमेदवार तुमच्या भेटीला येतील, तुम्हाला भेटू शकतात, त्यांना तुम्ही सांगा आणि त्यांचा प्रतिसाद काय मिळतोय ते जरा बघा. आणि आज जरी त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही तरी सुद्धा उद्या आपली बाजू संसदेमध्ये ज्यावेळी मांडली जाईल त्यावेळी तो माणूस पूर्णपणे ब्लँक असणार नाही, त्यांना काही ना काहीतरी माहिती असेल. अशा पद्धतीने आपण काम करावं एवढीच माझी सर्वांना नम्र विनंती आहे. धन्यवाद.